समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे। झी 24 तासवर बोलताना जरांगेंनी घोषणा केली, कोणतीही निवडणूक लढवणार नाही किंवा राजकीय पक्षातही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठ्यांना आता परत पाठवणं शक्य नाही, तसंच मराठी कधीच मोठ्या हाताने जात नसतो असं सांगत सरकारलाही इशारा दिलाय। मनोज जरांगे यांनी रांजणगाव गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या हस्ते गणपतीची आरती देखील करण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं यावेळी त्यांनी घातलं। मुंबईत मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। मुंबई मनपाचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात। यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे। या प्रश्नावलीच्या माध्यमातून मराठा समाजाची माहिती गोळा केली जाते। पुढील 7 ते 8 दिवस सर्वेक्षण सुरू राहील। मराठा आरक्षणाचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरू आहे। मात्र इंटरनेट अभावी सर्वेक्षणात प्रचंड अडथळे येत आहेत। पुणे आणि परभणीमध्ये मराठा सर्वेक्षणात तांत्रिक अडचणी आल्यात। इंटरनेट अभावी सर्वेक्षणाची माहिती अपलोड करण्यात अडथळे येत आहेत, त्यामुळे सर्वेक्षणासाठी विलंब होतोय। नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली। 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे। जवळपास 5.5 लाख कुटुंबांचे प्रत्येकी घरी घरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे। यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाजाने खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूर जिल्ह्यातही सुरुवात झाली। या मोहिमेत एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाते। यासाठी 9,685 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाकडून आजपासून सर्वेक्षण सुरू झालंय, पण हिंगोलीतील लाख गावामध्ये 2 प्रगणकांचे नंबर ॲपमध्ये रजिस्टर नसल्यानं OTP मिळाले नाहीत। शिवाय ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यानं सर्वेक्षणात तांत्रिक अडथळे निर्माण होत आहेत। अनेक ठिकाणी सर्वेक्षणाचं काम खोळंबलंय।